आता 465 बिल्डिंगाला हायकोर्टाने आदेश दिले डिमोलेशनसाठी. तर डिमोलेशनसाठी ते आदेश दिले ना, तर आता यांच्या कसं चाललं आहे, दोघं जे अधिकारी आहे प्रफुल्ल कांबळे, गणेश सोनावणे, हे दोघं आहे ना, यांच्या सिच्युएशन कशी असते, बिल्डिंग बनते, प्रत्येक फ्लोअरला यांचे पैसे बांधलेले जातात, 10 लाख 5 लाख. त्या पैशांमध्ये हे लोक सगळं सिस्टम बांधतात असं आम्हाला दिसून येतं. कारण म्हणून 15 वर्ष झाले त्यांना काढत नाही ना. सध्या आपण आहे बँड्रा पूर्वेला MMRD या कार्यालयाच्या बाहेर आहे. आपण माझ्यासोबत आहे सुनेरा जनजागृती फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप वैद्य सर आहेत. आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहे. सर, काय समस्या आहे, आपण इथे का आलेले आहे नेमकं? मॅडम, असं आहे ना, मी एक तक्रार केली होती 2 अधिकारी विरोधात. कारण ते 2 अधिकारी 15 वर्ष झाले एकच जागेवर कार्यगर आहे. तर माझं म्हणणं सरकारला असं होतं, MMRD शासनाला, की जर असं कुठलं GR असेल आपल्याकडं तर ते मला पण दाखवण्यात यावं. कारण 15 वर्ष कुठलेही अधिकारी एका जागावर राहत नाही असं मला माझ्या माहितीनुसार. पण मी त्यांना तक्रार दिली, CM साहेबांना दिली, नगर विकास एकनाथ शिंदे साहेबांना दिली. कारण ते त्यांचा चित्र पडतो ठाणार भिवंडीपर्यंत. हा भिवंडीचा विषय आहे, मी सांगतो निवास्त सांगतो तुम्हाला. कारण असं होतं, हे जे आहे भिवंडीला कालेर काशेरी गाव असं मोठ्या प्रमाणाने टाउनशिप चालू आहे तिकडे. अनोथराईज आहे, मी परत सांगतो, मी आपला कॅमेराचा मीडियाच्या माध्यमातून अनोथराईज आहे. आणि ते घरं जे घेतात ना मॅडम, ते गोरगरीब लोक घरं घेतात. आता 465 बिल्डिंगाला हायकोर्टाने आदेश दिले डिमोलेशनसाठी. तर डिमोलेशनसाठी ते आदेश दिले ना, तर आता यांच्या कसं चाललं आहे, दोघं जे अधिकारी आहे प्रफुल्ल कांबळे, गणेश सोनावणे, हे दोघं आहे ना, यांच्या सिच्युएशन कशी असते, बिल्डिंग बनते, प्रत्येक फ्लोअरला यांचे पैसे बांधलेले जातात, 10 लाख 5 लाख. त्या पैशांमध्ये हे लोक सगळं सिस्टम बांधतात असं आम्हाला दिसून येतं. कारण म्हणून 15 वर्ष झाले त्यांना काढत नाही ना. त्यांची बदली का नाही करत? मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकार, शासन, प्रशासनाला विचारतो, त्या 2 अधिकाऱ्यांची बदली का नाही करत तुम्ही लोक? यांना असं दिसून येते कारण ते भ्रष्टाचारी अधिकारी आहेत. आणि त्यांची जर SIT बसवली, इन्क्वायरी बसवली, त्यांच्या मागं त्यांचे आका कोण कोण आहे सगळं उजागर होऊन जाईल, सगळं बाहेर येणार. तर आपल्याला सरकारकडनं काय मागणी आहे नेमकं? बघा, सरकारकडं मागणी एवढंच आहे, माननीय आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना माझं एवढंच म्हणणं आहे, साहेब याच्यावर SIT बसवा किंवा याची इन्क्वायरी बसवा आणि ताबडतोब लवकरात लवकर या 2 भ्रष्ट अधिकाऱ्यांना तिथून बदली करण्यात यावं आणि यांच्यावर इन्क्वायरी करण्यात यावी. कारण यांच्या दोघांमुळं मोठे प्रमाणाने गोरगरीब घरचे बेघर होणार आहे. कारण यांचा एक प्लॅन चालू आहे, जे 465 बिल्डिंग तोडायला हायकोर्टाने आदेश दिले. ते जे बिल्डिंग पडलेले आहे, आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो मी, जे बिल्डिंग पडून गेलेले आहे ते लोक डिमोलेशन करणार आणि म्हणजे हातोडा बितोडा मारणार, ते फोटोग्राफी काढणार आणि हायकोर्टाला सादर करणार. पण जर असा झाला, मी सुनेरा जनजागृती फाउंडेशनच्या माध्यमातून हायकोर्टाला मूव्ह करणार आणि यांचे जेवढे भ्रष्ट आहे, ते भ्रष्टाचारी अधिकारी आहे आणि जेवढा भ्रष्टाचार या लोकांनी केला आहे ते उजागर करणार आणि हायकोर्टाचा आदेश आणून यांच्यावर गुन्हा दाखल करायला लावणार. सर, आतापर्यंत आपण पत्रव्यवहार केलेला आहे, नेमकं त्याचं आपल्याला काय उत्तर मिळालं? मी पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांचे फक्त टालमटालच्या जबाब असतात. मी जा विचारला तर ते लगेच बोलतात थांबा करू असं तसं. अरे, तुम्हाला मी एवढं सांगतोय, कुठल्याही नियमामध्ये ते बसतच नाही. 15 वर्ष एक जागेवर कामं करू शकता, मग त्याला थांबायची काय गरज आहे? तुम्ही डायरेक्ट ऑर्डर काढा ना, त्यांना बदली करा आणि त्यांच्यावर इन्क्वायरी बसवा. नाही होत तर मला आता अहवाल द्या की आम्ही नाही करू शकत. मग जे पुढं जायचं नंतर तर न्यायपालिका आहे, कोर्टात जाईल. मी कोर्टाच्या माध्यमातून मी यांच्यावर गुन्हा पण दाखल करायला लावणार आहे, यांच्यावर इन्क्वायरी बसवणार SITची. धन्यवाद सर. आपण संदीप वैद्य यांच्याशी बातचीत केलेली आहे. जे इथे अधिकारी आहेत ते 15 वर्ष झाले तरीही त्यांची बदली होत नाही, अशी त्यांची तक्रार होती. आपण त्यांच्याशी बातचीत करून झालेला आहे. आम्ही मुंबईकर 24 तास मुंबई. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.